नमस्कार मित्रांनो, आमच्या ॲग्रीटशन या चॅनलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहोत। तर आज आपण अत्यंत सोपा आणि चवीला एकदम रुचकर लागणारा पदार्थ बनवणार आहोत, ते म्हणजे खिचडी भात। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी काही मी खडे मसाले घेतलेले आहेत। कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, मिरची, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। मुगाची डाळ 2 चम्मच आणि शेंगदाणे मी अर्धा तास भिजत घातलेले होते। आणि भाज्या घेतलेल्या आहेत, शेवगा, बटाटा, गाजर आणि घेवडा घेतलेला आहे। तुमच्याकडे असतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता। आणि तांदूळ मी 2 कप, ते पण 20 मिनिटे भिजत ठेवलेले आहेत। तर चला आता आपण फोडणीची तयारी करूया। एका कुकरमध्ये मी तेल गरम करून घेतलेले, त्याच्यामध्ये मी खडे मसाले घेतलेले आहेत। खडे मसाल्यामध्ये 2 तमालपत्र, 2 वेलच्या, लवंग, काळी मिरी आणि दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे। तो छान आता तडतडलेले आहेत ते सर्व। तर आता आपण यामध्ये आलं लसूण ठेचून घेतलेले ते टाकून घेऊया। कढीपत्ता, मिरची, मोहरी आणि जिरं हे सर्व आता आपण छान तेलावर परतून घेऊया। तुम्ही बघू शकता सर्व आपलं छान परतून होत आहे। आता आपण बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घालून घेऊया, टोमॅटो, आणि आता कांदा टोमॅटो मस्त मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचं। खिचडी भात पटकन होतो आणि खायला खूप टेस्टी लागतो। तुम्ही नक्की करून बघा आणि मला करून सांगा कसं झालं ते। तुम्ही बघू शकता आपला कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये हिंग घालूया, हळद, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चम्मच धनेपूड आणि अर्धा चम्मच आगरी मसाला पण घातलेला आहे। आगरी मसाला अर्धा चम्मचच घातलेला आहे, कारण आपण याच्यामध्ये 3 मिरच्या छोट्या बारीक चिरून घातलेल्या आहेत मी। आता हे सर्व छान परतून घेऊया। आता आपण डाळ आणि शेंगदाणे यामध्ये घालून घेऊया आणि आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या पण याच्यामध्ये छान आता परतून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता भाज्या छान परतून होत आहेत। आता आपण भिजून घेतलेला तांदूळ पण यामध्ये घालून घेऊया। आता तांदूळ छान भाज्यामध्ये मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा एकदा छान परतून घेऊया। जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमचे जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल। मी 2 कप तांदूळ घेतले होते म्हणून 2 कप मी पाणी याच्यामध्ये घालत आहे। 1 चम्मच साजूक तूप, थोडी कोथिंबीर टाकूया आणि आता पुन्हा एकदा छान परतून कुकर लावून घेऊया आणि कुकरला 3 शिट्ट्या द्यायच्या की आपली छान अशी खिचडी भात ही रेसिपी तयार होते। तुम्ही पण नक्की करून बघा। तर 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले खिचडी भात छान तयार झालेला आहे। खूप छान एक नंबर लागतो, तुम्ही नक्की करून बघा। जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।